सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोते प्रसारित आहोत प्रासंगिक हा कार्यक्रम. ऐकूयाच्या प्रासंगिक या कार्यक्रमात निसर्गाची देण वृक्ष लागवड याविषयी अभिमान खरसाडे यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. श्रोते हो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बघतोय की आपल्या आजूबाजूला पाऊस पडताना दिसत नाहीये. मग पाऊस न पडण्याची कारणं अनेक आहेत. आता एल निनोचं कारण सांगितलं जातं, पण निसर्गात काय असल्यानं पाऊस लवकर पडू शकतो किंवा काय असल्यामुळे पडू शकतो, तर ते म्हणजे झाडं असतील तर पावसाचं प्रमाण चांगलं असतं. आज आपण कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात बघतो की झाडं आहेत आणि तिथं पावसाचं प्रमाणही चांगलं आहे. मग आपल्या बीडमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की जे झाडांची निगा राखतं, जगवतं, झाडं लावतं. असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे आणि त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. अभिमान खरसाडे, नमस्कार सर. नमस्कार. निसर्गासाठी एक काम करता की झाडं लावता, ही प्रेरणा कशापासून आणि कधी सुरू झाली तुमची? ही प्रेरणा तशी बालपणापासूनच. आणि बालपणी मी ज्यावेळेस पहिली दुसरीला होतो गावच्या शाळेमध्ये, तर त्यावेळेस खूप मोठी झाडं आमच्या गाव परिसरात डोंगरावरती होती. परंतु नंतर मी बीड शहरामध्ये शिकायला आलो आणि थोडंसं गावाकडे दुर्लक्ष झालं. मधला जो 10-15 वर्षाचा कालावधी गेला आणि त्यानंतर मग गावाकडे मी जायला लागलो, तर आपल्या लहानपणी पाहिलेलं वैभव निसर्गाचं ते आता राहिलं नाही. मग ही झाडं नेमकी गेली कुठं, हा वारंवार प्रश्न मला पडायचा. आणि तशी एकदा घटना पण झाली ज्यावेळेस दुसरीपर्यंत गावात शाळेत होतो आणि तिसरीला मी बीडमध्ये संस्कार विद्यालयात शिकायला आलो. आणि त्यावेळेस मला गावची इतकी ओढ असायची नाही, तर करमत नसायचं. मग कधी कधी काय करायचो मी की इंटरव्हलमध्ये एकटाच पायी चलत जायचो गावाकडे. इथून 7 किलोमीटर माझं गाव आहे, म्हणजे बालपणीसुद्धा जायचो मी. आणि मग घरचे बेजार व्हायचे, बेचैन व्हायचे. शाळा सुटली, पोरगा कुठे, मग शोधाशोध व्हायची. आणि मी दुपारची शाळा सुटल्यानंतर कुठल्या तरी डोंगरावर जाऊन बसलेलो असायचो. म्हणजे ही ओढ लहानपणापासून होती. पाणी पिऊन, एक घोट पाणी पिऊन उपवास सुरू करायची. आणि मग संध्याकाळच्या टायमाला दिवस मावळायला लागला की आम्ही त्यावेळेस लहान 7-8 वर्षाचे होतो, तर ते एक तांब्याभर पाणी घेऊन जायची, एक मिठाचा खडा घेऊन जायची आणि कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या खाली ती अगरबत्ती लावून त्याला ते पाणी वाहून तिथं एक मिठाचा खडा ती एक ठेवायची आणि एक खडा स्वतः ठेवून उपवास सोडायची. आम्ही हे निरीक्षण करायचो ना लहानपणी. मग हे करत असताना आम्ही कधी प्रश्न विचारायचो आजीला की तू हे मिठाचा खडा, एखादी गळखडी साखर त्या झाडाला का ठेवती? तर ती काय सांगायची की याच्यामुळं साखर किंवा गुळाचा खडा ठेवल्यावर मुंग्या जमा होतात, मुंगळे जमा होतात आणि मग झाडामध्ये जी काही कीड असते का नाही ती खाऊन टाकतात. मग झाड निरोगी राहतं. बरोबर आहे की नाही? जसं आपण निरोगी असतो ना, तसं झाड पण निरोगी राहिलं पाहिजे. मग हे आम्ही नुसतं ऐकायचो त्यावेळेस, असं काही वाटत नव्हतं. नंतर ती आम्हाला नेहमी सांगायची की गावची वाट असेल, शेतातला रस्ता असेल, त्याच्यावर लघवी कधी करायची नाही, रस्त्यावरती कधी घाण करायची नाही. मग हे आम्ही विचारायचो का नाही करायची, तर ती म्हणायची की वाट ही आपली आई असते आणि मग आपण आईच्या ह्याच्यावरती लघवी नाही करायला पाहिजे, घाण नाही करायला पाहिजे. मग ती एक आम्हाला सवय लागली. आता आपण जर बघितलं ना, आता आजकाल कुठल्या गावात प्रवेश करताना नाक दाबून जावं लागतं. संस्कार राहिले नाहीत आणि जुन्या माणसाचं आपण ऐकलं नाही. त्याच्यामुळं आपली गावं घाण झाली, जुनं वैभव आपलं आपल्यापासून लांब गेलं. जुनी माणसं अडाणी निश्चित होती, परंतु त्यांना प्रकृतीचं चांगलं ज्ञान होतं आणि ते ती जपत होते आणि जगत होते. आज राहिलं नाही ते. बरोबर का? त्याचे परिणाम आपण भोगतोय. मग ज्यावेळी आता तुम्ही म्हणताय लहानपणापासून, म्हणजे आजीनं तुमच्या खरे संस्कार तुमच्या मनावर रुजवले की झाडं लावली पाहिजेत. मग ही जी झाडांची तुम्ही मोठेपणी म्हणजे एक संस्था निर्माण केली, झाडं लावायला सुरुवात केली, ती नेमकी कधीपासून आणि कोणती संस्था?